नमस्कार नमस्कार, मी सचिन खेडेकर. कोण होणार करोडपती या अद्भुत, अफलातून आणि अविस्मरणीय खेळात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सांगितलेली गोष्ट आहे. एकदा एक बाई आपल्या समोरच्या गल्लीतल्या बाईंकडे ताक मागायला जात. ती बाई आज अचानक ताक बनवलंच नाही असं सांगते. बाई निराश होऊन परत जायला निघते. एवढ्यात तिला जिनं ताक नाही म्हणून सांगितलं होतं तिची सासू रस्त्यात भेटते. सासू म्हणते, का हो ताई, कुठं निघाला? तर ती बाई सांगते, तुमच्याकडेच आले होते ताक घ्यायला, पण तुमची सून म्हणाली की आज ताक बनवलंच नाही म्हणून परत चालले. सासूला राग येतो. माझी सून अशी कशी नाही म्हणाली? ती त्या बाईला आपल्या सोबत यायचा आग्रह करते. घरी आल्यावर सासू सुनेला आवाज देते, रागावते. म्हणते, घरात ताक नाही म्हणणारी तू कोण? घरात निर्णय कोण घेणार? सून म्हणते, तुम्ही. हे ऐकून सासू खुश होते, शांत होते आणि सोबत ताक न्यायला आलेल्या बाईला सांगते, आज ताक बनवलंच नाही तर तुम्हाला द्यायचा विषयच येत नाही, तुम्ही पुन्हा कधीतरी या. बाई हैराण होऊन निघून जाते. सासूला फक्त आपला घरावरचा अधिकार दाखवायचा असतो. आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना हा अनुभव खूपदा येतो. वेगवेगळ्या कार्यालयात खेट्या मारल्यानंतर वेगवेगळ्या माणसांकडून मिळणारी नकारात्मक उत्तरं आपण नेहमी ऐकत असतो. पण खचून जायचं नाही, समोर आलेल्या प्रश्नाला सामोरं जायचं. कोण होणार करोडपतीच्या या सीझनचा हा शेवटचा आठवडा. या आठवड्यात जे स्पर्धक खेळणार आहेत ते सोनी लिव्ह ॲपवर संपूर्ण सीझनभर आपला एपिसोड सुरू असताना आपल्या सोबत खेळत होते. त्यातल्याच 10 विजेत्यांना आज या शेवटच्या आठवड्यात आपण स्पर्धक म्हणून सहभागी करून घेतलेला आहे. प्ले अलॉंगच्या या सर्व विजेत्यांचं करोडपतीच्या या मंचावर मनपूर्वक स्वागत. ओळख करून घेऊया या आठवड्यातल्या प्ले अलॉंगच्या 10 स्पर्धकांची. माझं नाव मनोज अशोक सूर्यवंशी आणि मी नाशिकला एका रेडीमेड स्टोअरमध्ये स्टोअर मॅनेजर म्हणून काम करतो. मी पूनम राम पाटील आणि मी एका इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये माध्यमिक विभागात मराठी विषयाची शिक्षिका आहे. माझं नाव आहे ज्योती राजाराम कुंदळे. मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथे फिजिओथेरपी फायनल इयरला शिकत आहे. माझे नाव रोहन वासनिक. सध्या मी महानगरपालिकेच्या हिंदी शाळा क्रमांक 4 या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझं नाव जीवन बालासाहेब ठोसर. मी सध्या जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे महसूल सहाय्यक या पदावर आहे. मी संपदा सूर्य कुलकर्णी. माझं शिक्षण MA इन इकॉनॉमिक्समधून झालेलं आहे. मी गृहिणी आहे. माझं नाव गौरी रत्न परखे. मी पुण्याला राहते. सध्या मी हाऊसवाईफ आहे. माझं नाव ज्ञानेश्वर काशीनाथ साळुंखे. मी सध्या जलसंपदा खात्यात शिपायाची नोकरी करतो. माझं नाव आहे संजीव लिंबाजी बहादुरे. मी सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्य करतो. माझे नाव स्मिता मधुकर आगवणे. मी आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण फास्टेस्ट फिंगर राऊंड खेळणार आहोत, पण त्याआधी मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की इथे हॉट सीटवर स्पर्धक खेळत असतानाच तुम्ही सुद्धा घर बसल्या आपल्या फोनवर कोण होणार करोडपती खेळू शकता. सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करून किंवा अपडेट करून. यात तुम्ही बक्षिसं तर जिंकणार आहातच, सोबत रोख रक्कम सुद्धा जिंकू शकता. आता तुम्ही फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राऊंड तुमच्या घरी बसून सुद्धा खेळू शकता आणि जिंकू शकता एक्स्ट्रा पॉइंट्स. तर मग असेच खेळत राहा आणि जिंकत राहा. चला तर मग सगळे तयार? सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. सूर्योदयापासून सुरुवात करत पुढील वेळांना योग्य क्रमानं लावा आणि हे आहेत तुमचे पर्याय. ए मध्यान्ह, बी तिन्ही सांज, सी मध्यरात्र, डी पहाट.
वेळ संपलेली आहे. बघूया याचा योग्य क्रम काय आहे. डी पहाट, ए मध्यान्ह, बी तिन्ही सांज, सी मध्यरात्र, डी ए बी सी. पाहूया कुणी दिले अचूक आणि वेगवान उत्तर. सगळ्यात आधी उत्तर देऊन हॉट सीटवर बसण्याचा मान मिळवलाय गौरी रत्नपारखी यांनी. गौरी, खूप खूप शुभेच्छा. या गौरी, तुम्ही 10 स्पर्धकांपैकी अगदी अचूक आणि वेगवान उत्तर दिलं, अगदी एखाद्या एक्सपर्ट सारखं. तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आणि खरंच ह्या म्हणजे प्ले अलॉंग मध्ये तुम्ही जेव्हा एपिसोड चाललाय तेव्हा अगदी पटापट उत्तर देत होतात आणि त्यातनं तुमची निवड झाली. बरोबर. थोडाफार सराव झालेला असतो, पण भीतीही वाटतेच. आणि इथे सेटवर आल्यापासून आणि हे सगळं पाहून हातपाय आधीच थंडगार पडलेले. पण तुम्ही इतकी छान ही नऊवार नेसला आहात आणि खूप छान दिसताय. थँक्यू सर. वा वा वा. माझ्या समोर बसलेल्या आहेत पुण्याच्या गौरी रत्नपारखी आणि या गृहिणी आहेत. हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून असं कधी झालं नाही की कोणीतरी प्रेक्षक ज्यांनी आमचा कार्यक्रम अगदी पहिल्यापासून पाहिलाय, उत्तरं दिली आहेत आणि आज हॉट सीटवर आहेत. बरोबर. तर आमच्यासाठी ही पहिलीच संधी आहे की तुम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये काय आवडलं किंवा काय नाही आवडलं किंवा कशात तुम्ही अधिक गुंतलात. कार्यक्रम तर पहिलेपासून बघते मी आणि तयारी पण करत होते. हा. मला आवडलेल्या गोष्टी म्हणजे की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे नॅरेट करता किंवा समजून घेता, त्यामुळे कंटेस्टंटला खूप कम्फर्टेबल वाटतं. तो माझ्या जबाबदारीचा भाग आहे, कारण मला इतक्या प्रयत्नांनंतर आलेल्या स्पर्धकांनी अगदी भीतीने आणि गांगरून थिजून जावं अशी काही माझी इच्छा नसते. नाही, कारण तसं ऍक्च्युली होतं. म्हणजे आता बघा, माझे हातपाय एकदम गार पडलेले. आम्ही तिथे जेव्हा बसलो होतो तेव्हा सगळ्यांना घाम फुटला होता एवढ्या एसी मध्ये. पण तुम्ही खरंच खूप हेल्प करता सगळ्या कंटेस्टंट्सला, ते खूप छान वाटतं. आणि आता ही जी आमच्या प्रश्नांची मांडणी असते किंवा त्यातले जे पर्याय असतात, मग त्यातनं पटकन उत्तर, तो सगळा भाग कसा एक्साइटिंग वाटतो का? एक्साइटिंग तर आहेच खूप जास्त, कारण तेवढ्या वेळात तुमच्या डोक्यात ते उत्तर आलं पाहिजे आणि तुम्ही तो पर्याय लॉक करू शकला पाहिजे. म्हणजे प्रेक्षक म्हणून बघताना आमची हीच अपेक्षा असते की जो पण इथे बसतो त्यांनी जास्तीत जास्त रक्कम जिंकावी आणि त्याची स्वप्न पूर्ण करावी. ते जेव्हा जेव्हा झालंय ते तेव्हा खूप आवडलं. माझा प्रयत्न असतो की इतक्या मेहनतीनंतर हॉट सीट वरती आलेल्या स्पर्धकाला एक तर छान वाटलं पाहिजे आणि त्यांनी अधिकाधिक जिंकलं पाहिजे. त्याकरता तर हा सगळा खेळ मांडलाय, होय ना? हो, मला 1 करोड जिंकायचे. 1 करोड ना? हो. अगदी. आज तुमच्या बरोबर कोण आलंय? माझी मुलगी. नमस्कार, काय नाव आहे तुझं? माझं नाव रुजुता डबीर. आणि काय करतेस तू? मी सध्या हॉटेल मॅनेजमेंटच्या फायनल इयरला आहे. बर, तुझं खूप खूप स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. चला आपण ह्या सोप्या प्रवासाकडे येऊया. मी नियम एकदा समजावून सांगतो. पहिला प्रश्न 1000 रुपयांसाठी, दुसरा प्रश्न 2000 रुपयांसाठी, असे 15 प्रश्न तुम्हाला 1 कोटी रुपयांपर्यंत घेऊन जातील. या खेळाचे 2 महत्वाचे टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे 10,000 रुपयांचा आणि दुसरा टप्पा आहे 3,20,000 रुपयांचा. या खेळामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर राव 45 सेकंदाचा अवधी देतील उत्तर देण्यासाठी आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे 6वा प्रश्न ते 10वा प्रश्न यात तुम्हाला 1 मिनिट 60 सेकंदाचा अवधी मिळेल आणि 11व्या प्रश्नानंतर मग तुम्हाला वेळेचं बंधन असणार नाही. अगदी तुम्ही खूप विचार करून उत्तर देऊ शकता. शिवाय तुमच्या मदतीसाठी इथे 3 लाईफलाईन्स आहेत. पहिली लाईफलाईन आहे 50-50. यामध्ये 2 चुकीचे पर्याय निघून जातात आणि मग उरलेल्या 2 पर्यायांमधनं तुम्हाला अचूक उत्तराची निवड करायची असते. दुसरी लाईफलाईन आहे व्हिडिओ फ्रेंड. तुम्ही दिलेल्या 3 मित्रांची नावं आम्ही तुम्हाला दाखवू. त्यातल्या एका मित्राची तुम्ही मदत मागू शकता अचूक उत्तरासाठी. आणि तिसरी लाईफलाईन आहे बहुमताचा कौल. इथं स्टुडिओमध्ये उपस्थित प्रेक्षक यांची तुम्ही मदत घेऊ शकता उत्तर निवडण्यासाठी. बरोबर उत्तर द्याल. अगदी. गौरी रत्नपारखी यांच्याबरोबर खेळाला सुरुवात करण्यापूर्वी मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की इथे हॉट सीटवर स्पर्धक खेळत असतानाच तुम्ही सुद्धा घर बसल्या आपल्या फोनवर
कोण होणार करोडपती खेळू शकता सोनी लिव्ह ऍप डाउनलोड करून किंवा अपडेट करून. यात तुम्ही बक्षिसं तर जिंकणार आहातच, सोबत रोख रक्कम सुद्धा जिंकू शकता. दररोज तुमच्यातील एक सर्वोत्तम स्पर्धक 1,00,000 रुपये जिंकू शकतो. घरी बसून खेळताना तुम्हाला काही अडचण आली तर आता तुम्ही सुद्धा लाईफलाईनचा वापर करू शकता. तर मग असेच खेळत राहा आणि जिंकत राहा. तर चला खेळूया गौरी रत्नपारखी यांच्याबरोबर कोण होणार करोडपती. 1,000 रुपयांसाठी गौरीताई हा आहे पहिला प्रश्न. अलिबाबाच्या कथेत किती चोर असतात? आणि पर्याय आहेत A40, B50, C30, D42. A40. खात्री आहे उत्तराची? हो, अलिबाबा आणि 40 चोर. काय करू? लॉक करून. कॉम्प्युटर राव, A40 लॉक करा. A40 हे बरोबर उत्तर आहे. किती सोपा प्रश्न होता पाहायला. सगळे 15वा पण असा सोपाच पाहिजे. हो ना? हो. अगदी अगदी अगदी. आता दुसरा प्रश्न 2,000 रुपयांसाठी हा तुमच्या समोर. सेलो, क्लासमेट, नवनीत आणि कॅमलिन ही नावं कोणत्या उत्पादनांशी निगडीत आहेत? आणि पर्याय आहेत A खाद्यपदार्थ, B पादत्राणे, C सौंदर्य प्रसाधने, D स्टेशनरी. डी स्टेशनरी. डी स्टेशनरी लॉक नक्की? करून द्या. कम्प्युटर राव, डी स्टेशनरी लॉक करा. डी स्टेशनरी हे बरोबर उत्तर आहे. मुलाचा सारखा अभ्यास घेत असतो ना, त्यामुळे ही सगळे गोष्टींची ही सगळी साधनं म्हणजे त्यामुळे- आपण हाताळतच असतो त्या गोष्टी. खरंय. पुढचा प्रश्न 3,000 रुपयांसाठी हा आहे तिसरा प्रश्न. ब्लॅक कॉफी बनवताना त्यात पुढीलपैकी काय निश्चितपणे घातलं जात नाही? आणि पर्याय आहेत A साखर, B दूध, C पाणी, D कॉफी. बी दूध. बी दूध. हम्म. खात्री आहे उत्तराची? हो, लॉक करा. कम्प्युटर राव, बी दूध लॉक करा. बी दूध हे बरोबर उत्तर आहे. याच्या पुढचा प्रश्न 5,000 रुपयांसाठी हा तुमच्या समोर. पुढीलपैकी कोणता रंग इंद्रधनुष्यात दिसत नाही? आणि पर्याय आहेत A तांबडा, B काळा, C निळा, D हिरवा. बी काळा. बी काळा. तानापीही. बी काळा. बी काळा लॉक करू? हो. कम्प्युटर राव, बी काळा लॉक करा. तानापीही. पुढचं आठवत नव्हतं. तानापीही नी पाजा. पाच. बी काळा हे बरोबर उत्तर आहे. निळ्यानंतर मला जांभळा आठवत होता, मधला पारवा आठवत नव्हता. पारवा. म्हणून मी थांबून गेले. पण तुम्ही असं नका बघू, फार भीती वाटते. मी बंद करून घेऊ डोळे? नाही नाही, म्हणजे असं सस्पिशियस नका बघू. अहो पण मी जर इथे समोर बसलो नाही तर तुम्हाला असं वाटेल तुम्ही घरी सोफ्यावर बसलाय आणि प्ले अलॉंग खेळताय. हो, तुम्ही एकदम बघितलं ना तेव्हा छातीचे ठोकेच थांबले. तुम्ही इतक्या सुंदर दिसताय, ठोके खर तर आमचे बंद व्हायला हवे. हा. पुढचा प्रश्न 10,000 रुपयांसाठी. इथे आपल्या खेळाचा पहिला टप्पा पूर्ण होतो. 10,000 रुपयांसाठी हा आहे 5वा प्रश्न. पुढील गाणं कोणत्या प्रसिद्ध संगीतकारानं गायलं आहे? आता आपण एक गाणं ऐकणार आहोत आणि मग मी पर्याय सांगतो. ऑडिओ प्लीज. रागस हो गणपती
आणि पर्याय आहेत ए शंकर महादेवन, बी विशाल दादलानी, सी हिमेश रेशम मिया, डी अन्नू मलिक. ए शंकर महादेवन लॉक करा. ए शंकर महादेवन, खात्री आहे, ऐकलेलं आहे गाणं. कट्यार काळजात घुसली. कम्प्युटर राव, ए शंकर महादेवन लॉक करा. ए शंकर महादेवन हे बरोबर उत्तर आहे. कट्यार काळजात घुसली या सिनेमातलं हे गाणं शंकर महादेवन यांनी गायलंय आणि शंकर एहसान लॉय यांचं संगीत आहे. सूर निरागस हो. पण अगदी बरोबर तुमची माहिती होती आणि 10,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. पुढे जाण्याआधी RBI कडून काही महत्वाच्या सूचना. अफरातफर झालीच तर तुमचं नुकसान मर्यादित ठेवण्यासाठी आपल्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कार्डावरील व्यवहाराची सीमा मर्यादित ठेवा. ऑनलाईन आणि खरेदी विक्री व्यवहाराची दैनिक मर्यादा तुम्ही निश्चित करू शकता. ही सुविधा मोबाईल ॲप, इंटरनेट बँकिंग, ATM याद्वारे सुरू किंवा बंद करता येते. तसंच याद्वारे आपण आपला खर्च आणि नुकसान दोन्हीही मर्यादित ठेवू शकता. रिझर्व्ह बँक सांगते, माहितगार व्हा, सतर्क रहा. आज इथून जाताना आपल्याला 1 कोटी रुपये न्यायचे, हो, पण 10,000 ही रक्कम अगदी तुम्ही नक्की घेऊन जाणार आहात. फार कमी रक्कम आहे 10,000. पण आतापर्यंत 5च झालेत ना प्रश्न. हो, अजून 10 प्रश्न आहेत. त्याला ऍक्च्युली ना असे मध्ये मध्ये अजून टप्पे पाहिजे, म्हणजे कसं असं बरं वाटतं. हा 1,60,000 जिंकले, लॉक झाले. 12 लाख जिंकले, लॉक झाले. पण ते ऍक्च्युली शोच्या फॉर्मॅट मध्ये नाही आहे. नाही, सुचवा. मला काय अजून काही सुचवायचंय. हो, अजून लाईफलाईन थोड्या वाढवायला पाहिजे. 15 करूया. 15 नाही, पण अजून 2 फ्लिप आणि आज द एक्सपर्ट. अच्छा. आणि म्हणजे थोडे जिंकायचे चान्सेस वाढतील. अच्छा. तुमच्या ह्या सजेशन्स तर आम्ही घेतल्याच आहेत आणि मी नोंद करून ठेवल्या आहेत. गौरीताई, आमच्या टीमनं तुमच्यावरती एक व्हिडिओ बनवलाय, ते आपण पाहूया का एकदा? व्हिडिओ प्लीज. माझ्या परिवारामध्ये माझा नवरा, माझी मुलगी आणि माझी 2 जुळी मुलं आहेत, जी 10 वर्षांची आहे. त्यातला एक जण 5th मध्ये आहे, एक स्पेशल चाइल्ड आहे, त्याचा 90% मेंटल डिसॅबिलिटी आहे. स्पेशल चाइल्ड म्हटलं की समाजाची एक बघायची वृत्ती म्हणजे काही वेगळीच असते. मला जेव्हा कोणीतरी अशी सहानुभूती देतं तेव्हा मला असं जाणवतं की माझ्याकडे एक स्पेशल चाइल्ड आहे, पण ॲक्च्युअलमध्ये असं अजिबातच नाही आहे. म्हणजे त्याच्यामुळे आमचं आयुष्य कधीच कोणाचंच, घरातल्या कोणाचंच आयुष्य कधीही थांबलेलं नाही आहे. मी ही सच अ हॅपी चाइल्ड की त्यांनी आम्हाला नेहमी आनंदच दिलेला आहे. त्यामुळे मला हे बरेचदा जाणवत पण नाही की ही काहीतरी एक आयुष्यातली एक कमी आहे किंवा याच्यासाठी काहीतरी ओव्हरकम करायला लागेल. इतकं आमचं आयुष्य इमोशनली ओके आहे, त्याचाच आम्हाला आधार जास्त आहे आमचं त्याला असण्यापेक्षा. माझ्या मुलाला मला एक नॉर्मल आयुष्य द्यायला अगदी नक्कीच आवडेल. मला याची पूर्ण जाणीव आहे की कदाचित खूप जास्त तो करू शकणार नाही, कारण त्याचं 90% डिसॅबिलिटी आहे. त्यामुळे मे बी तो 25-26 वर्षाचा झाला तर त्याला कदाचित 5-6 वर्षांच्या मुला इतकं कळू शकेल. पण त्याच्या ॲबिलिटीज प्रमाणेच तो जितका काही करू शकेल तेवढं मला त्याला शिकवायचं आहे किंवा त्याला स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. गौरीताई, किती छान पद्धत आहे समजावून सांगण्याची सुद्धा. बाहेरच्या मंडळींना असं वाटतं की अरे बापरे, केवढी मोठी अडचणीची गोष्ट आहे, पण खरं तर तुमच्यासाठी तो किती सकारात्मक घेण्याचा अनुभव आहे. हो, कारण आम्हाला असं कधी जाणवलंच नाही. म्हणजे जेव्हा कोणीतरी असं स्वतःहून सांगतं
तेव्हा आम्हाला लक्षात येतं, अरे हो, आपल्याकडे असं कोणी आहे. बाकी आमचं आयुष्य इतकं नॉर्मल आहे आणि तो इतका हॅपी चाइल्ड आहे की तो म्हणजे त्याच्यामुळे त्यांनी कोणाचंच आयुष्यही रोखलेलं नाहीये. कोणीतरी आपली कामं सोडून त्याच्यासाठी बसलंय. म्हणजे मी आता बऱ्याच शाळांना व्हिजिट्स केलेल्या आहेत किंवा बऱ्याच लोकांच्या संपर्कात आलेली आहेत. बहुतेक करून लोकांनी आपलं आयुष्य असं गिव्हअप करून टाकलेलं आहे. म्हणजे नवरा बायको म्हणतात मी माझी नोकरी सोडून दिलेली आहे, बायको म्हणते मी सगळं सोडून घरात बसलेलं आहे, त्यामुळे त्यांची ऑलरेडी आर्थिक परिस्थिती खालावते किंवा आम्ही याच्यावरच हे करतोय. एक हे आपल्याला मनापासून एक्सेप्ट करायला पाहिजे की हा एक असा आहे आणि तो याच्यावर काही करू शकणार नाहीये. त्यामुळे जर तुम्ही त्याच्या मागे 2 नॉर्मल लोकांनी आपलं आयुष्य सोडून जर त्याच्यासाठी बसून गेले तर तुमच्या एका परिवाराचंच आयुष्य ॲबनॉर्मल होतं. खरंय. त्याच्यामुळे असं न करता तुम्ही स्वतः नॉर्मल राहा, तुमच्या घरातलं वातावरण नॉर्मल ठेवा आणि त्याला जितकं तो करू शकेल तेवढं सपोर्ट करा. आणि तो तुमच्यासाठी भार बनता कामा नये, जगण्याचा भाग बनला पाहिजे. आमच्या घरी पण असंच आहे. म्हणजे जेव्हा आता आपण बाहेर काही ना काहीतरी करत असतो, प्रत्येक जणाचे हायज आणि लोज असतात. आम्ही जेव्हा निराश मनस्थितीमध्ये असतो तेव्हा त्याचाच आम्हाला आधार वाटतो की काहीही झालं तरी तो आमच्यासाठी नक्कीच आहे. त्याला कुठलाही अपेक्षा नाहीये किंवा तो कुठला आम्हाला काही म्हणणार नाहीये. त्यामुळे आमचा त्याला आधार वाटण्यापेक्षा आम्हालाच त्याचा आधार जास्त वाटतो. हाऊ वंडरफुल इज दॅट. व्हेरी गुड. काय नाव आहे त्याचं? अर्णव. अर्णव. आणि दुसऱ्या मुलाचं पर्ण. अर्णव आणि पर्ण. अच्छा. पर्ण 5वीत आहे. बर. आणि याला अजून याचं काही झालेलं नाही कारण मी पुण्यातल्या बऱ्याच शाळांमध्ये त्याला घेऊन गेलेली आहे. असं झालं की शाळांनी कोणीच त्याला प्रवेश द्यायला सगळ्यांनीच नकार दिला. कारण की ते म्हणतात मग याला टॉयलेट ट्रेनिंगच नाहीये, मग हे खूप जास्त वेळ तुम्ही पूर्ण वेळ इथे बसून राहा किंवा तो मांडीवरच येऊन बसतो किंवा अशी वेगळी कारणं देतात की आम्ही त्याची जबाबदारी नाही घेऊ शकत. तर ते टॉयलेट ट्रेनिंग आणि हे सगळं जर आम्ही घरी देऊ शकत असतो तर मग शाळेमध्ये आणायची गरजच काय होती. खरंय. तर माझा प्रयत्न आहे, तरी मी पूर्णपणे माझा वेळ त्याच्यात देते की कुठल्या शाळेने जर त्याला प्रवेश दिला तर नक्कीच मी तिथे घेऊन जाईन त्याला. बर. पुढचा प्रश्न 20,000 रुपयांसाठी आहे. हा आहे 6वा प्रश्न. रामायणानुसार लवकुश यांचा जन्म पुढीलपैकी कोणत्या ऋषींच्या आश्रमात झाला होता? आणि पर्याय आहेत: ए. उग्रश्रव ऋषी, बी. शौनक ऋषी, सी. विश्वामित्र ऋषी, डी. वाल्मिकी ऋषी. वाल्मिकी ऋषी. काय करू? लॉक कर. खात्री आहे उत्तराची? तेरा, 12, 10. हो, खात्री आहे. कम्प्युटरराव, डी. वाल्मिकी ऋषी लॉक करा. 2च सेकंद राहिले होते. मला इथे तुमची परीक्षा घेण्यासाठी बसवलेलं आहे. तुम्ही माझी परीक्षा घेताय. काय चाललं होतं डोक्यात? माहिती नाही, आता लवकर सांगा. कुशलव रामायण गाती. ते चालू होतं पण त्याच्यात मला काही ऋषींचं नावच नाही आठवलं, पण त्यातल्या त्यात वाल्मिकीच वाटत होतं. कुठल्या पर्यायाबरोबर तुमचा गोंधळ होता? विश्वामित्र आणि वाल्मिकी. गौरीते, डी. वाल्मिकी हे बरोबर उत्तर. श्रीरामांनी जेव्हा सीतेचा त्याग केला तेव्हा सीतेनं वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आसरा घेतला आणि तिथेच लव आणि कुश या जुळ्या पुत्रांना जन्म दिला. ऍक्च्युली माहिती असतं पण इथे बसून ना सगळं ब्लँक होऊन जातं. बर. या आपण पुन्हा एकदा खेळाकडे येऊया.
40,000 रुपयांसाठी हा आहे 7वा प्रश्न. 1953 मध्ये पुण्यात सुरू झालेल्या संगीत महोत्सवाला पहिल्यांदा कोणत्या महान गायकाचं नाव देण्यात आलं होतं? आणि पर्याय आहेत: ए सवाई गंधर्व, बी छोटा गंधर्व, सी बालगंधर्व, डी कुमार गंधर्व. ए सवाई गंधर्व. ए सवाई गंधर्व. खात्री आहे उत्तराची? हो. काय करू? लॉक करा. कम्प्युटर राव, ए सवाई गंधर्व लॉक करा. ए सवाई गंधर्व हे बरोबर उत्तर आहे. (1953) सवाई गंधर्वांची पहिली पुण्यतिथी. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे संगीताचा कार्यक्रम करून ही पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सवाई गंधर्वांचे शिष्य पंडित भीमसेन जोशी आणि आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा कार्यक्रम दरवर्षी पुण्यात साजरा केला जाऊ लागला. पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर या महोत्सवाचं नाव सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव असं ठेवण्यात आलं. आता पुण्यामध्ये त्याचं नाव सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव असं आहे. अगदी अचूक माहिती होती तुम्हाला. 40,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. याच्या पुढचा प्रश्न 80,000 रुपयांसाठी हा आहे 8वा प्रश्न. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ हम्पी भारताच्या कोणत्या राज्यात स्थित आहे? आणि पर्याय आहेत: ए आंध्र प्रदेश, बी कर्नाटक, सी ओडिशा, डी महाराष्ट्र. बी कर्नाटक. बी कर्नाटक. खात्री आहे उत्तराची? हो. लॉक करूया. कम्प्युटर राव, बी कर्नाटक लॉक करा. तुम्ही गेलाय हम्पीला? असंच कुठेतरी वाचलंय बहुतेक. कुठे आहे? म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण कुठे आहे? महाराष्ट्राच्या खाली आहे. कोनेरू हम्पी आणि त्याचं नाव पण कर्नाटकीच आहे ना, त्यामुळे कर्नाटकच असायला पाहिजे. नाही, महाराष्ट्राच्या खाली आंध्र देखील आहे. नाही हो, कर्नाटकच आहे. तुम्ही नाही हो असं मला म्हणालात. बी कर्नाटक हे बरोबर उत्तर आहे. म्हणजे तुम्ही केवळ नाही हो असं म्हणालात. तुमचा एवढा आग्रह आहे म्हणून फक्त कम्प्युटर रावांनी देखील ऐकलं. बरं झालं. असंच ऐका 15व्या प्रश्नापर्यंत, नंतर काही केलं तरी चालेल. गौरीताई, तुमच्या माहितीमध्ये मी पाहत होतो की तुम्ही रिअल इस्टेट मध्ये खूप काम केलंय. माझा लास्ट जॉब त्याच्यामध्येच होता. हा, तेव्हा माझं घर घेण्याचं चालू होतं. अच्छा. पैशांची गरज खूप होती, कारण आम्ही जिथे आधी राहत होतो ते जवळपास पुण्यापासून 20-25 किलोमीटर दूर होतं. बर. तर मला साईट व्हिजिट्स पण असायच्या. तर सकाळी 4-5 वाजताच मला साईटवर निघायला लागायचं. त्याच्यानंतर ऑफिस जॉब असायचा. मध्ये मी एखादं नाट्यवाचन करून यायचे समोर बालगंधर्व मध्ये. त्यामुळे मग मला असं होतं की नाही, थोडं सिटीमध्ये घर कुठल्याही हालतीमध्ये घ्यायचंच आहे, कारण इतक्या दूर जाणं येणं, प्रयोग, रात्री म्हणजे सगळं करून मला घरी जायला पण 12-1-1:30 असा व्हायचा. तर असं म्हणजे मी 20-22 तास तेव्हा काम केलेलं आहे. अच्छा. कारण की नव्या घरासाठी आणि बाकी सगळ्यांनी सांगितलं होतं, कारण कोणाला खात्रीच नव्हती की मी हे घेऊ शकेन म्हणून. त्यामुळे सगळ्यांनी सांगितलं तू तुझं घ्यायचं तर घे, काही कर. त्यामुळे मला त्याच्यासाठी तेवढी रक्कम उभी करण्यासाठी मला इतके तास काम करणं, पुन्हा
सगळे शोज करणं, ते ऑफिस सांभाळून सगळं करणं हे खूप जरुरी होतं. आणि कुठल्या नाटकाचे प्रयोग होते हे? वेगळी वेगळी पुष्कळ नाटकं करते मी. लग्नाची बेडी, माझी बायको माझी मेहुणी, म्हणजे हे अविनाश खर्शीकरांबरोबर करत होते. गिरीश ओकांबरोबर तुझे तुझपाशी, तो मी नव्हेच. त्याच्यानंतर सूर्याची पिल्लेचे खूप सारे प्रयोग केले, पुरुष केलाय. आणि ही सगळी पुनरुज्जीवित हो, नाटकाचे प्रयोग. वादळ म्हणून आंबेडकरांच्या आयुष्यावर ते करते. अरे आम्हाला म्हणून दाखवा ना. तो मी नव्हेच म्हणून. हो अगदी जरूर. त्यानंतर दिवसचे दिवस आणि रात्रीच्या रात्री हा माणूस मला टाकून निघून जायचा आणि यायचा तोच एक सैतानासारखी भयानक बातमी घेऊन. आज काय तर कोकणातले चुलते फुरसं चावून मेले. उद्या काय तर मुंबईतले दाजी शास्त्री बस खाली सापडून गेले. आणि या सगळ्याचं खापर तो माझ्यावर सोडाय. म्हणायचा तूच पांढऱ्या पायाची अवदसा आहेस, तुझ्याचमुळे हे सगळं होत आहे. त्यानंतर माझ्या खोलीचं दार बंद करून मी दिवसचे दिवस आणि रात्रीच्या रात्री रडत बसायच. त्यावेळेस मी स्वतःला अनेकदा म्हटलंस, कशाला मी माहेरच्या सुखाचा स्वर्ग सोडून या दुःखाच्या रवरवात येऊन पडले. कशाला. वा 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 वा, बहारदार. अगदी किती हातखंडा प्रयोग असल्यासारखं म्हणलात तुम्ही. हो म्हणजे आणि बाकी नुसतंच आतापर्यंतच मला नाटक वाटायला लागलं आता की नाही मी घाबरले, मी हे झालीये. तुम्ही तर इतक्या तयार अभिनेत्री आहात. नाही असं काही नाही, उलट मला असं काही माहित नव्हतं, नाही तर मी तयारी करून आले असते. मी असं जे आठवलं ते म्हणून दिलं. आता सगळ्यांची आठवण आली तुमच्या निमित्तानं. अगदी प्रभाकर पणशीकर नाटक. वा 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 वा. नाही खूप छान. गौरीताई, आपण आता पुन्हा एकदा खेळाकडे येऊया. याच्या पुढचा प्रश्न आहे तो 1,60,000 रुपयांसाठी आहे. तुमच्या तिन्ही लाईफलाईन्स अजूनही तुम्हाला उपलब्ध आहेत. कधीही शंका वाटली तर त्याचा उपयोग करा. हो. 1,60,000 रुपयांसाठी हा आहे 9वा प्रश्न. 2019 मध्ये अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे कोणत्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले? आणि पर्याय आहेत: ए भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सी शिवसेना, डी महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मला वाटतं सी शिवसेना. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर नाही, राष्ट्रवादी काँग्रेस. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर नाही, कारण ते सत्तेमध्ये होते, त्यांची काही भाषणं ऐकली होती. उत्तराची खात्री असायला हवी. शिवसेना सी. काय करू? लॉक कर. नक्की? कम्प्युटरराव, सी शिवसेना लॉक करा. चुकलं? तुम्हाला उत्तराची खात्री होती? हो, वाटत तर होतं. गौरीताई, सी शिवसेना हे चुकीचं उत्तर आहे. वाटत होतं मला. 3 लाईफलाईन्स तुम्हाला उपलब्ध होत्या, तुम्ही का घेतल्या नाहीत? डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधनं काम केलेलं आहे. त्याचबरोबर 2019 मध्ये राष्ट्रवादी पक्षातर्फे ते शिरूर मतदारसंघातून लोकसभेत निवडून आले. शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा त्यांनी पराभव केला. सी शिवसेना हे चुकीचं उत्तर आहे. बी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे ह्याचं अचूक उत्तर आहे. सो सॅड. गौरीताई, मला असं वाटलं की तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही लाईफलाईन वापराल. मला त्यांचं ते ना फेटा, केशरी फेटा घालून असलेले फोटो आठवत होते, त्याच्यामुळे ते शिवसेना वाटत होता. ते शिवसेनेत होते आधी. ह्या वेळेला 2019 साली
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावरती ते लोकसभेवर निवडून गेले. 10,000 ही रक्कम गौरीताई तुम्ही जिंकलेली आहे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मनपूर्वक शुभेच्छा. या थँक्यू. या आपण खेळत होतो गौरी रत्नपारखी यांच्याबरोबर. एका प्रश्नाच्या उत्तराची खात्री नसताना उपलब्ध लाईफलाईन्स असून सुद्धा त्यांनी त्याचा उपयोग केला नाही आणि केवळ 10,000 ही रक्कम इथून जिंकू शकल्या. आता पुन्हा एकदा संधी आली आहे आपल्या उरलेल्या स्पर्धकांना हॉट सीटवर येण्याची. आता पुन्हा एकदा वेळ झाली आहे फास्टेस्ट फिंगर फर्स्टची. सगळ्यांना खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. पुढील संख्यांना त्यांच्या मूल्यांच्या उतरत्या क्रमानं लावा. म्हणजेच सर्वात जास्त मूल्याची संख्या सर्वप्रथम. आणि हे आहेत तुमचे पर्याय. ए 3,412, बी 1,234, सी 4,321, डी 2,341. वेळ संपलेली आहे. बघूया याचा योग्य क्रम काय आहे. सी 4,321, ए 3,412, डी 2,341, बी 1,234, सी ए डी बी. पाहूया कोणी दिले अचूक आणि वेगवान उत्तर. सगळ्यात आधी उत्तर देऊन हॉट सीटवर बसण्याचा मान मिळवलाय जीवन ठोसर यांनी. या सर, जीवन ह्या फकीराला राजांचं दर्शन झालं. माझ्या मुलीची खूप इच्छा होती सर. ती आणि माझी बायको दोघंही आपले प्रचंड फॅन. अगदी चिमणी पाखरं तर माझी मुलगी नव्हती तेव्हा, परंतु ती 8 दिवसाला एकदा चिमणी पाखरं पाहते आणि ती मला म्हणजे तुमच्या जागी ठेवते. आणि म्हणून मला तिनं पहिला मेसेज दिला की तुम्ही पप्पा तुम्ही हॉट सीटवर बसले ना, पहिलं मला सरांना हाय म्हणायचं सांगा, मला इतकं बरं वाटेल म्हणे. काय काय नाव आहे तिचं? आर्या नाव आहे सर. आर्या. आर्या. आर्या हाय. थँक्यू सर. अरे वा वा वा. चिमणी पाखरं आमचा अतिशय यशस्वी सिनेमा गोल्डन जुबली. पद्मिनी कोल्हापुरे आणि माझी प्रमुख भूमिका त्यामध्ये होती आणि सगळ्या मुलांनी फार गोड कामं केली होती. महेश कोठारे त्याचे दिग्दर्शक होते आणि चाटे सर आमचे निर्माते होते त्याच्यामध्ये. थँक्यू. जीवन सर, खूप खूप शुभेच्छा. माझ्या समोर बसलेले आहेत जालन्याचे जीवन ठोसर. हे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून काम करतात. त्यांनी जॉग्रफी आणि पॉलिटिकल सायन्स या दोन्ही विषयात ग्रॅज्युएशन केलेलं आहे. हो सर. आणि याशिवाय ऍडव्हर्टायझिंग मध्ये देखील डिप्लोमा केलेला आहे. म्हणजे दोन्ही विषयांमध्ये ग्रॅज्युएशन एकत्र. एकत्र. त्यावेळेस असं होतं की तुम्हाला म्हणजे ऍट अ टाइम ग्रॅज्युएशन करता येत होतं. अच्छा. आणि मग ऍडव्हर्टायझिंग कधी केलं? त्याच्यासोबतच ऍडव्हर्टायझिंगचा एक कोर्स केला की तेव्हा असं वाटत होतं की जाहिरातीमध्ये किंवा त्याच्यामध्ये एक चांगलं करिअर घडू शकतं. आणि जालन्यासारख्या भागांमध्ये जाहिरातींबाबत एवढी जागृती नाही, म्हणजे प्रॉपर ते पोहोचत नाही. त्यामुळे मला तो एक क्ल्यू वाटला की आपण जर ह्या माध्यमातून जर पोहोचलो तर आपल्याला चांगल्यापैकी करिअर होईल. म्हणजे चमकदार कल्पना सुचली होती, पण जाहिरात क्षेत्रामध्ये फार काही करता आलं नाही. आणि मग त्याचं उट्ट भरून काढायचं म्हणून तुम्ही तासन तास जाहिराती पाहता टीव्हीवर? हो सर. जाहिराती ह्या माणसाला खूप काही शिकून जातात. आणि जाहिराती आपल्याला वास्तव दाखवतात, जसं सिनेमांमधून किंवा इतर गोष्टीतून वास्तव जगासमोर येतं. परंतु हे खूप आपल्या म्हणजे टचिंग असतं, म्हणजे आपल्या एकदम आपण ते वापरत असतो त्या वस्तू. त्यामुळे त्यांचं जे काही बॉन्डिंग असतं आपल्यासोबत, म्हणजे मला लगेच करोडपतीचं सिंबल दिसलं की मला सर आठवणार, सरांचे डोळे आठवणार, माझी मुलगी आठवणार. म्हणजे ती जी सायकल आहे
ती सायकल एक सेकंदाच्या काही भागामध्ये पूर्ण होऊन जाते सर. हो हो हो. आणि मग म्हणजे त्यातून तुम्ही मिळणारी खरं तर महसूल अधिकारी आहात, पण सरकारबद्दल अगदी चांगली जाहिरात देखील आहात. हो सर. होय ना? हो सर. तुम्ही जाहिराती पाहता आणि जाहिरातींचे फॅन्स आहात. येस सर. हे खूप नाविन्यपूर्ण गोष्ट आहे खरंच. थँक्यू सर, थँक्यू. फक्त एक विनंती अशी की सांभाळून घ्या. सांभाळूनच घेतोय. आपण खेळायला सुरुवात करूया जीवन. चला खेळूया जीवन ठोसर यांच्याबरोबर कोण होणार करोडपती. 1000 रुपयांसाठी जीवन हा आहे पहिला प्रश्न. सर्वसाधारणपणे नकाशात बाणानं वरच्या बाजूला कोणती दिशा दर्शवली जाते? आणि पर्याय आहेत ए उत्तर, बी दक्षिण, सी पूर्व, डी पश्चिम. सर ये उत्तर खात्रीने लॉक करा. ए उत्तर. हा, ए ऑप्शन ए उत्तर लॉक. हे उत्तर आहे. हो, ए उत्तर आणि हे उत्तर आता मला लॉक करायचं. लॉक करायचं. बरं, कम्प्युटरराव ए उत्तर लॉक करा. ए उत्तर हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 2000 रुपयांसाठी आहे. हा आहे दुसरा प्रश्न. समर्थ रामदासांचं जन्मस्थान असलेलं जांब हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि पर्याय आहेत ए औरंगाबाद, बी पुणे, सी जालना, डी हिंगोली. सर याचं उत्तर आहे सी जालना. लॉक करा सर. सी जालना. हो सर. खात्री? सी जालना खात्री आहे सर. कम्प्युटरराव सी जालना लॉक करा. सी जालना हे बरोबर उत्तर आहे. दासबोध हा ग्रंथ आणि मनाचे श्लोक लिहिणाऱ्या समर्थ रामदासांचा जन्म जांब या गावी झाला. त्यांचं मूळ नाव नारायण सूर्याजी पंत ठोसर आणि तुमचं नाव आहे जीवन ठोसर. बाळासाहेब ठोसर. मी घराला नाव पण माझ्या दासबोधच दिले. बर. म्हणजे त्याच्या मागे कारण असं होतं, निधन झालं वडिलांचं आणि वडिलांना आम्ही दादा म्हणायचो म्हणून दासबोध मध्ये दादांचं स म्हणजे श. माझ्या आईचं नाव शकुंतला आहे तर त्याचं स. पुन्हा ब. माझ्या वडिलांचं नाव बालासाहेब आहे ब. आणि मिसेसचं नाव म्हणजे पत्नीचं नाव धनश्री आहे ध. दासबोध म्हणून मला ते सुचलं की आपण दासबोध हे नाव घराला द्यावं. नाही नाही, खरंच समर्थांची अशीच कृपा तुमच्यावर राहो. आपण पुढे जाऊया. 3000 रुपयांसाठी हा आहे तिसरा प्रश्न. पुढीलपैकी कोणता प्राणी श्री गणेशाचं वाहन आहे? आणि पर्याय आहेत ए उंदीर, बी हत्ती, सी वाघ, डी रेडा. सर याचं उत्तर आहे ये उंदीर. ए उंदीर. हो सर, खात्री आहे. कम्प्युटरराव ए उंदीर लॉक करा. ए उंदीर हे बरोबर उत्तर आहे. जीवन 5000 रुपयांसाठी हा आहे चौथा प्रश्न. उत्पादन शुल्क या करास पुढीलपैकी काय म्हणतात? आणि पर्याय आहेत ए सावकारी, बी पिचकारी, सी तरकारी, डी अबकारी. सर याचं उत्तर आहे डी अबकारी. डी अबकारी. हो सर. कम्प्युटरराव डी अबकारी लॉक करा. सावकारी हो? सावकारी नाही सर, कारण हा कर आहे. कर आपल्याला शासनाला जमा करावा लागतो म्हणजे शासकीय तिजोरीत. सावकार जमा नाही करत आहे. डी अबकारी हे बरोबर उत्तर आहे. याच्या पुढचा प्रश्न 10,000 रुपयांसाठी हा आहे पाचवा प्रश्न. सर्वसाधारणपणे पुढीलपैकी कोणते पेय वनस्पतीची पानं उकळून तयार केलं जातं? आणि पर्याय आहेत ए कॉफी, बी चहा, सी उसाचा रस, डी ताक. सर याचं उत्तर आहे बी चहा. बी चहा. हो चहा. लॉक करा सर. कम्प्युटरराव बी चहा लॉक करा. बी चहा हे बरोबर उत्तर आहे.
चहाची लागवड सर्वसाधारणपणे डोंगर उतारावर केली जाते. चहाच्या झुडपाची पानं खुडून ती वाळवली जातात आणि मग ती पाण्यात उकळून चहा हे पेय तयार केलं जातं, जे तुमच्या ठाई तुमच्या मनात अमृतच आहे. हो सर. कारण तुम्ही सातत्यानं चहा पिता आणि ऑफिसच्या खुर्चीत बसून चहा पिणे हा तुमचा सगळ्यात आवडता छंद आहे. हो सर. पण तुम्ही ऑफिसमध्ये खुर्चीवर चहा प्यायला जाता? अगदी बरोबर आहे सर. नाही, तुम्हाला एवढा निवांत वेळ मिळतो का? नाही, एवढा वेळ मिळत नाही सर. परंतु थोडा जरी वेळ मिळाला तर आम्ही तेवढ्या वेळामध्ये हा उपक्रम करतो. कारण सर, मी ज्या विभागामध्ये काम करतो तो विभाग पॅरेंटल आहे, महसूल विभाग. म्हणजे हा गॉड डिपार्टमेंट आहे. बाकीचे सगळे डिपार्टमेंट देखील महाराष्ट्र शासनाला तेवढेच तोडीचे आहेत, मदतीचे करतात. परंतु कामाचा व्याप ह्या विभागाला खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हा बेसिक म्हणजे इंग्रजांच्या काळापासून हा आहे. त्यामुळे याचे पार्ट होत गेले, परंतु हा जो आहे हा तसाच राहिला. बाळ जन्मल्यापासून त्याच्या मृत्यूपर्यंतची सर्वच कामं ह्या महसूल विभागाला करावी लागतात. जन्मलं की जन्म प्रमाणपत्र, त्यानंतर त्याला TC अटेस्टेड वगैरे शाळेत ऍडमिशन घ्यायचे, पुन्हा शिक्षणासाठी देखील, त्यानंतर ग्रॅज्युएशन वगैरे वगैरे. डेथ झाली तरी त्याचं प्रमाणपत्र महसूल विभाग. ह्या सगळ्या व्यापातून बरं वाटावं म्हणून चहाची निर्मिती झालेली आहे. अगदी बरोबर आहे. आपण खेळाकडे येऊया. ओके सर. आत्ता हा जो दुसरा टप्पा आहे त्यामध्ये प्रश्न थोडे कठीण होत जातात, पण वेळ देखील 15 सेकंद अधिक मिळतो. तयार? सांभाळून घ्या. तुम्ही तर खरं 10 तयार मंडळी आहात आणि तुम्हाला या खेळाची नव्यानं ओळख करून द्यायची गरज नाहीये, आणि तरी सुद्धा तुम्ही असे. नाही सर, ते खरं आहे, आपण म्हणताय ते. परंतु आम्ही जेव्हा गेम खेळायचो ती कोल्ड सीट होती, म्हणजे आम्ही आमच्या सोप्यावर बसून खेळायचो. पण आता ही हॉट सीट आहे. माझे मलाच कळते काय होतंय तरी ते. नाही नाही, अजिबात. अगदी मी तुम्हाला सांभाळून घेणार आहे. ओके. तयार? 20,000 रुपयांसाठी हा आहे आजची खेळाची वेळ संपली. ओके सर. पण म्हणजे तुम्हाला सांभाळून घेण्याचा कालावधी वाढलाय. सांभाळून घेणार आहेच, पण उद्या. ओके सर. ठीक आहे? चालेल सर. पु ल देशपांडे यांचं लग्न ठरलं तेव्हाची गोष्ट आहे. पुलंच्या पत्नीच्या म्हणजे सुनीताबाईंच्या आजीला पुलंना पाहायची इच्छा होती. पुलं त्यांच्या घरी जाणार होते. आजीनी 2 दिवस खूप तयारी केली. घरात नोकर चाकर असूनही आजींनी डायनिंग टेबल पासून सगळ्या गोष्टी अगदी स्वतः सजवल्या. दिव्याचं झुंबर पुलं बसतील त्या टेबलापाशी लावलं. स्वतःही छान ठेवणीतलं लुगडं नेसल्या. पण प्रत्यक्षात पुलं जेव्हा घरी आले तेव्हा आजी समोर आल्याच नाहीत. त्या दाराच्या फटीतून पुलंना बघत बसल्या. सुनीताबाईंना प्रश्न पडला, जर समोर यायचंच नव्हतं तर आजी एवढी आवरून सावरून का बसली? त्यांनी आजीला तसं विचारलंही. दाराच्या फटी आडूनच पाहायचं होतं तर एवढा थाटमाट कशाला करायला हवा ग? ती म्हणाली, थाटमाट काय, लोकांना दाखवायला थोडाच करायचा असतो. एवढा मानाचा मानकरी पहिल्यांदाच आपल्या घरी येणार तर सगळं यथासांग नको का करायला? आजीचं वाक्य किती महत्वाचं होतं. थाटमाट काय, लोकांना दाखवायला थोडाच करायचा. आपण नीटनेटकं असलं की आपलं आपल्यालाही बरं वाटतं. आपलं ज्ञानही स्पर्धेसाठीची तयारी म्हणून असायला पाहिजे असं नाही. आपण अपडेट असलो की आपलं आपल्याला बरं वाटलं. अप टू डेट राहूया आणि अपडेटही राहूया. वेळ झाली आहे निरोप घेण्याची. बघत रहा कोण होणार करोडपती, सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. शुभरात्री. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची अगदी नीट काळजी घ्या. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. $25 लाख ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे जीवन.
यामध्ये ह्या रकमेचं काय महत्व आहे? माझी आई माझ्यासाठी दैवत. नोकरी लागण्यासाठी याला कुठल्या तरी चांगल्या शहरामध्ये जाणं गरजेचं, कारण ग्रामीण भागामध्ये तेवढ्या चांगल्या प्रकारे शिक्षण मिळत नव्हतं. म्हणून तिनं तिच्या नावे असलेली काही शेती विकली. तीच शेती मला तिला परत गिफ्ट म्हणून द्यायची. 50 लाख रुपयांसाठी 14वा प्रश्न.